सुंदर असं व्यासपीठ आणि आता इथे आल्यानंतर चिमुकल्यांची ती भाषणे, नाना दादांचं पोवाडा, महिला वर्ग सुंदर अशी वेशभूषा परिधान केलेली आहे आणि माझे सारे मावळे पूर्ण भगवं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि जणू काही इथं शिवकाळ अवतरला आहे असं आपल्याला इथं प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवत आहे. सर्वप्रथम आयोजकांचे मी आभार मानतो. असे कार्यक्रम राबवले जातात, हा खरा इतिहास टिकवण्याचा हे खरंच शिवकार्य करत आहेत. या सर्व आयोजकांना परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. शिवाजी महाराज भगवा आहे आमचा मान, भगवा आहे आमचा मान, भगवा आहे आमचा सन्मान, भगवा आहे आमचा मान, भगवा आहे आमचा सन्मान. सदैव मान वंदना करू तयाला. छत्रपती आहेत आमचे जीवनी प्राण, छत्रपती आहेत आमचे जीवनी प्राण. आज स्वराज्यातल्या गडकिल्ल्यांवरती आपण जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आपल्याला भगवा डौलाने फडकताना दिसतो आणि तेव्हा आपली छाती अशी स्फुरून येते. नुसतं भगवा दिसल्यानंतर जर आपली छाती फुलून येते तर विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जय शिवराय जेव्हा जय शिवराय म्हणतो ना तेव्हा आपल्या अंगामध्ये हत्तीचं बळ संचारते. काय एनर्जी असेल ती. नुसतं जय शिवराय म्हटल्यानंतर जय शिवराय म्हणजे हा एक मंत्र आहे, मंत्र, स्वराज्याचा मंत्र. ज्याला असं वाटतं की सर्व काही संपलं आहे, सर्व संपलं आहे, नैराश्य आलेलं आहे, अपयशी होत आहे, सतत पराभवाला बळी पडत आहे, या सर्वांसाठी जर रामबाण उपाय असेल ना तर हा मंत्र जय शिवराय. जेव्हा आपण जय शिवराय म्हणतो ना तेव्हा अंगामध्ये अशी ऊर्जा संचारते, जणू काही आपल्याला असं वाटतं की परत एकदा मी नव्याने सुरुवात करत आहे. आत्ताच्या तरुणांचं होतं काय, सुरुवातच करत नाही आणि मला अपयश येतं, अनेक कारणे सांगत बसतात. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण विचारांचा जागर करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर विचारांचा आपण जर जागर केला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती आपण साजरी करणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कितीतरी संकट आले, महाराजांनी कधी हार नाही मानली, प्रयत्न कधी सोडले नाहीये. एडिसन हा शास्त्रज्ञ तुम्हाला माहिती असेल, किती प्रयोग केले, अनेक प्रयोग केले, पण एक प्रयोग त्याचा यशस्वी झाला, पण प्रयोग करण्याचं त्यांनी सोडून न दिलं. तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे. अपयश आलं तरी परत एकदा तुम्ही नव्याने उभं राहू शकता. याच्यावरती मला एक गोष्ट सांगायची वाटते तुम्हाला. कारण खूप देणारी माणसं आहेत आजकाल. माझी परिस्थिती अशी होती म्हणून मी असं बनू शकलो नाही. खूप कारणं देत असतात, अपयश कुठेतरी लपवण्याची कारणं देत असतात. एक गोष्ट सांगतो. एक सद्गृहस्थ होता, एका ऑफिसमध्ये जॉबला होता आणि सकाळी नित्यनियमाप्रमाणे ऑफिसला जाणं, त्याचं दैनंदिन त्याचं कामकाज करणं, दुपारच्या वेळेला सहकार्यांसोबत जेवायला बसणं, असं त्याची नेहमीची रूपरेषा असायची. सहकार्यासोबत जेवायला बसलं तर त्याने आणलेला जो डबा आहे तो डबा त्यांनी उघडला आणि डब्यामध्ये खिचडी होती आणि स्वतःच बोलला, अरे काय ही खिचडी, रोज रोज खिचडी खिचडी, मला आवडत नाही, काय खिचडी खिचडी खिचडी. सहकारी सगळे बघत होते. असंच त्याचा दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवस निघाला, दुसऱ्या दिवशी पण आला. नेहमीप्रमाणे आपलं कामकाज आटोपलं, दुपारची वेळ होती, सहकार्यासोबत जेवायला बसला. परत डबा झाकण उघडतोय, परत डब्यामध्ये खिचडी. अरे खिचडी खिचडी, माझ्या आयुष्याची खिचडी झाले, काय चाललंय, खिचडी 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 खिचडी, मला आवडत नाही, पण करणार काय. निमूटपणे खिचडी खाणं त्याला खावंच लागलं. तिसरा दिवस परत एकदा नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आला. दुपारच्या वेळेला सहकार्यासोबत जेवायला बसला, डब्याचं झाकण उघडलं, परत पाहतो तो काय, खिचडी खिचडी. मग तो काय खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय खिचडी खाऊन खाऊन. बाजूचा शेजारचा एक मित्र त्याच्या जवळ आला, त्याला म्हणाला, अरे इथं बोंबा मारण्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग ना खिचडी मला आवडत नाही. साधं सोपं आहे, इथे बोंब करून काय होणार आहे.
सांग ना तिथे मला खिचडी आवडत नाही, ती काहीतरी बनवून देईल ना तुला. तेवढ्यात तो सद्गृहस्थ त्या माणसाला म्हणाला, त्या मित्राला त्याच्या म्हणाला, तेच तर प्रॉब्लेम आहे ना, माझी बायकोच नाही, माझं लग्नच झालं नाही, मग खिचडी कोण बनवतो? मीच स्वतः, कारण खिचडी शिवाय मला दुसरं काही येतच नाही. अरे मग खिचडी बनवतो तूच आणि कारण पण तूच सांगतो मला खिचडी आवडत नाही. म्हणजे अशी माणसं असतात, अपयशाची कारण स्वतःच देत असतात, पराभवाला स्वतः सामोरे जातात. तर असं नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक संकट आली, पण महाराजांनी कधी कारण नाही दिली. असं नाही म्हणाले की महाराज ताण्याच्या माणसाने, असं नाही म्हणालं ताण्या स्वराज्यावर संकट आलेले, एक काम कर ना, ही वेळ तू घेऊन जा, म्हणजे या वेळी तू जा, नंतर मी जाईल. पण असं छत्रपती शिवाजी महाराजांनी कदापि केलं नाही. जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती संकट आलेले महाराज स्वतः त्या संकटाचा सामना करायला गेलेले आहेत, स्वतः संकटाचा सामना करायला गेलेले आहेत. आणि आज 350 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा रयतेच्या मनावरती छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरलं गेलंय आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या हे नाव तसंच जिवंत राहणार आहे. त्याचं कारण असं की रयतेच्या मनावर महाराजांनी राज्य केलं. हे स्वराज्य माझं आहे, स्वराज्य स्व म्हणजे स्वतःचं राज्य, स्वतःचं राज्य आहे. महाराजांनी एवढे गड किल्ले जिंकले, 350 अधिक गड किल्ले जिंकले. महाराजांचं आयुष्य 50 वर्ष, त्यातले 35 वर्ष जर आपण काढली बाजूला, तर 35 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच आराम नाही केला. पूर्ण जे सुख होतं त्या सुखाचं कधीच उपभोग नाही घेतला. असं नाही की एक किल्ला जिंकलाय तर लगेच दुसऱ्या दिवशी पार्टी केली महाराजांनी, एक किल्ला जिंकलाय, आता आलेले काय धन असेल, चला या सर्वांनी पार्टी करू, असं महाराजांनी कधी पार्टी बिर्टी कधी केलेली नाहीये. विजय उत्सव केला पण थोडक्यात, कारण आपलं तसंच होतं, एक विजय आपल्याला प्राप्त झाला की आपण विसरून जातो सर्व. तर पुढे काय, पुढे नवीन काहीतरी करा. एक विजय उत्सव भेटला आपल्याला, पण तिथे जास्त रममान न होता पुढची मोहीम कशी घ्यायची हाती ते महाराजांनी केलेलं आहे. आज महाराजांनी 35 वर्षात जवळपास 350 किल्ले जिंकले, पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव कधी टाकलं नाहीये. टाकू शकले असते महाराज नाव, कुठलं तरी नाव टाकलं असतं, स्वतःचं नाव टाकलं असतं, कुटुंबातली नाव टाकली असती, पण जगातला एकमेव असा राजा की ज्यांनी स्वतःचं नाव कधी टाकलं नाही किल्ल्यावरती. आणि महाराजांनी उभ्या 35 वर्षामध्ये 110 किल्ले नव्याने बांधले, 110 किल्ले नव्याने बांधले. आपल्याला 35 वर्षात साधं घर बांधता येत नाही, 110 किल्ले त्यावेळी बांधणं साधी सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला माहितीये किल्ला कसा असतो, आम्ही अभ्यास म्हणून करतो, गडकिल्ले अभ्यासणं हे आमचं सौभाग्य आहे. एक किल्ला पाहायचं म्हटलं तर 2 दिवस 4 दिवस 10 दिवस महिना पण अपुरा पडतो. कशी ती निर्मिती आहे शत्रूला कळणार पण नाहीये, या वाटेला दरवाजा आहे का, वरून कधी शत्रूवरती कडे किंवा दगड बिगड किंवा आणखी काही आक्रमण होतील हेही कोणा शत्रूला समजणार नाही. त्याची निर्मिती कशी, योग्य घाट वाटा कशा, किल्ला खरंच किल्ला एक अभ्यासाचा विषय. आपण तो जर अभ्यासला तर आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. कारण त्या काळात ज्याच्याकडे जास्त किल्ले त्याची ती सत्ता, आणि महाराजांनी जास्तीत जास्त किल्ले आपल्या हाती घेतलं, कारण किल्ले ही एक सुरक्षा होती. किल्ले म्हणजे स्वराज्य, ज्याच्याकडे जास्त किल्ले स्वराज्य मजबूत. आणि म्हणून महाराजांनी आपलं बरंचसं जे धन आहे ते किल्ल्यांवर खर्च केलेले आहे. किल्ले एक बुलंद असं मजबूत ठेवलेले आहेत. आणि जगातला सर्वात उत्तम सर्वोत्कृष्ट जर अभियंता असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आपल्याला घ्यावंच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव जरी घेतलं तरी नैराश्य दूर होतं. काय जादू आहे राजामध्ये, नुसतं टक लावून जरी बघितलं आपण तर आपलं नैराश्य दूर होतं. विचार करा, त्या काळची जी माणसं होती
त्यांनी तर स्वतः महाराजांच्या सोबत कार्य केलेलं आहे. त्यांना किती भारी वाटत असेल. आणि म्हणून आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण विचारांचा जागर करणं खूप महत्वाचं आहे. गडकिल्ले मगाशी म्हणालो की स्वराज्यातलं बरंचसं धन गडकिल्ल्यांच्यावरती महाराज खर्च करत होतो. त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा वकील हेनरी ऑक्झेडन त्याच्या डायरीमध्ये त्यांनी लिहून ठेवले, शिवराज्याभिषेक सोहळ्याला तो रायगड किल्ल्यावर आला होता. नाना दरवाजा किंवा नाणे दरवाजा या त्या मार्गे तो रायगड किल्ल्यावर चढला आहे. आणि रायगड किल्ल्यावर आल्यानंतर तो रायगड किल्ल्याचं वर्णन करतोय. बुलंद अभेद्य असा रायगड किल्ला. आणि जर सांगायचं म्हटलं तर जगामध्ये जर बुलंद आणि मजबूत असा जर किल्ला असेल ना तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. कारण या रायगडावरचं त्यांनी वर्णन करताना असं सांगितलंय, बुलंद असा अभेद्य असा हा किल्ला जेव्हा तो शिवराज्याभिषेक सोहळ्याला महाराजांना हत्तीवर बसलेले पाहत असताना तो मनात त्याचा प्रश्न निर्माण झालाय की या बुलंद किल्ल्यावर धड माणसांना चालता येत नाही, अशा ठिकाणी एवढा मोठा हत्ती आला कसा. आणि मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला नंतर भेटलं की जेव्हा रायगड किल्ल्याची निर्मिती होत होती, जेव्हा रायगड किल्ला बांधायला घेतला होता तेव्हा हत्तीचं पिलू महाराजांनी अगोदरच आणून ठेवलं होतं. म्हणजे विचार करा, ही महाराजांची दूरदृष्टी आपल्याला याच्यातून जाणवते. महाराजांचे तर काही जे गुण आहेत ना ते एवढे महत्वपूर्ण आहेत की आपल्याला ना, आपण जर त्यातला एक जरी गुण शिवजयंतीला जर घेतला ना आपण, तर खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी केली असं समजायचं. ही दूरदृष्टी, चिकाटी, संयम, सर्वोत्कृष्ट नियोजन हे जर आपण अंगीकारले तर खूप काही आपण शिकलो समजायचं शिवजयंती निमित्ताने. बरेच असे प्रसंग आहेत की महाराज डगमगले नाहीत कधी. महाराज कधीच डगमगले नाहीत. जस्ट मगाशी भाऊंनी आपलं सांगितलं की अफजलखानाचा जो वध हा एक बिकट प्रसंग आहे. खूप भयानक असा प्रसंग, स्वराज्यावरती चालून आलेलं सर्वात भयानक असं संकट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाला म्हणजे संभाजीराजांना मारलं आणि औरंगजेबाशी ज्यांनी कटुता केली तोच अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आलेला आहे तेव्हा तो प्रसंग एवढा बिकट आहे. तो सर्व प्रसंग जर सांगायला गेलो तरी रात्रही अपुरी पडेल. त्यातले काही महत्वाचे मुद्दे मला तुम्हाला सांगावेसे वाटतात. जेव्हा अफजल खान चालून आलेले स्वराज्यावर तेव्हा महाराजांनी बारकाईने एकदम धीर न सोडता एकदम संयम आणि मोठ्या हुशारीने महाराजांनी एक सर्वोत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. अफजल खान येतोय, महाराज तेव्हा राजगडावरती आहेत आणि जसा तो अफजल खान या तिथून सुरुवात झालाय विजापूरवरून, त्याच्या वाटेत येणारे जेवढे काही गावं असतील किंवा काही असतील सर्वांना तो नष्ट करत येत चाललाय. पूर्ण प्रदेश भकास करत चाललाय. एवढा तो विचित्र. महाराजांनी विचार केला जर हा असाच येत राहिला पुढे तर सर्व गावाचे गावं नष्ट करेल, याला कुठेतरी रोखलं पाहिजे. आणि मग महाराजांनी राजगड सोडला आणि राजगडावरून महाराज प्रतापगडावर आले. कारण महाराज म्हणाले ज्या रयतेसाठी हे स्वराज्य निर्माण केलेले आणि ती रयतच जर संपली तर हे राज्य कोणासाठी. आणि मग महाराजांनी तिथून असं काही नियोजन केलेले, त्याला प्रतापगडच का निवडावा, दुसरे पण किल्ले होते, पण महाराजांनी राजनीती इथं वापरली आहे. राजनीतीचा महाराजांनी वापर केलेला आहे. कारण प्रतापगड आणि राजगड बरंचसं अंतर आहे. राजगड आणि प्रतापगड याच्यामधले जे अंतर होतं, तर अफजल खानाला समजलंय की राजे प्रतापगडावर आले तर त्या कारणे त्यांनी तिथला तो प्रदेश आहे तो सुरक्षित राहिलाय, तो प्रदेश वाचला आहे. आणि मग प्रतापगडावर आलेले आहेत आणि परत महाराजांनी राजनीतीचा वापर करत आता काय करायचं, जर आपल्यावरती संकट आली
तर आपण घाबरून जातो. पण त्या संकटाचा सामना जर कसं करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच शिकावं. घाबरलेले महाराज येऊ दे त्याला. आई जिजाऊ मासाहेब सर्व पाहत होत्या. सईबाईंचा मृत्यू झाला होता आणि अशा अवघ्या छत्रपती संभाजीराजे 2 वर्षाचे होते आणि त्याच्यामध्ये सईबाईंचा मृत्यू झाला होता. म्हणजे केवढं मोठं संकट बघा. आणि अशा अवस्थेत अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय. किती बिकट प्रसंग असेल तो. तरी महाराजांनी कुठेही न डगमगता महाराज दीर्घ विचार करू लागले. याला कसं आता हे आलेले जे संकट आहे याला सामोरे कसं जायचं. येऊ दे त्याला. महाराजांनी अभ्यास करायचा विचार केला. त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की ह्याला काय आवडते. ह्याचे जे काय थोडक्यात आपण बोलतो ना की एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो. महाराजांनी अभ्यास केला. हा अफजल खान नक्की ऐकतो कोणाचं ऐकतो. हा सर्व मावळ्यांना कामाला लावलं आणि मग महाराज हा अफजल खान कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणजेच अफजल खानचा वकील यांचं ऐकतो. असं का? मग कृष्णाजी भास्कर कोणाचा ऐकतो? महाराज सर्वांना मावळ्यांना कामाला. महाराज हा कृष्णाजी भास्कर हा पंतांचा ऐकतो. गोपीनाथ पंत. आणि हा कुठे आहे? हा तर आपल्या पदरी आहे. झालं की मग झालं काम. मग म्हणजे कृष्णाजी भास्कर हा वकील आहे अफजलाचा आणि अफजल तो वकील ऐकते कोणाचा? गोपीनाथ पंत. गोपीनाथ पंत महाराजांच्या बाजूने. आणि मग ठरलं सर्वांना मावळ्यांना कामाला लावलं. येऊ द्यायला. आणि प्रतापगडच का निवडावा महाराजांनी? दुसरे किल्ले पण होते. प्रतापगड आपल्यापैकी कोणी प्रतापगडावर गेला असेल. प्रतापगड जिथे भर दिवसा सुद्धा सूर्यकिरण पोचत नाही, जिथे पाखरं पण त्या जंगलामध्ये जायला घाबरतात, असं भयानक भयावह असा घनदाट अभयारण्य असा हा प्रतापगड. अनेक अशा दरीखोऱ्यांनी पसरलेला हा प्रतापगड. आणि या प्रतापगडावर येण्यासाठी एकच अशी वाट होती, रडतोंडीची वाट. रडतोंडीची वाट म्हणजे काय? जिथून कोणी येईल ना तो तिथं रडणारच. अफजल खानाने स्वराज्यावर चालून येताना 25,000 सैन्य घेऊन आला होता आणि तो वाईचा प्रांत होता आणि वाईची त्याच्यावर जहागिरी होती त्याकडे. त्याला माहिती होतं प्रतापगडावरती महाराजांनी प्रतापगड निवडलाय, दाल में कुछ काला आहे. त्याला वाटलं, समजलं, कारण तो पण कच्चा बच्चा नव्हता. आणि नंतर महाराजांना असं वाटलं की हा या आपल्या चालीमध्ये अडकत नाही, म्हणून महाराजांनी वकिलाच्या या मार्फत गोपीनाथ पंत आणि कृष्णाजी हे भास्कर बरोबर आपली राजनीतीचा तिथं डाव रचला. जिथे म्हणतात ना आपण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तर महाराजांना माहित होतं याला खुल्या मैदानात जर आपण चॅलेंज द्यायचं तर मृत्यूदंड अटल आहे, म्हणजे मृत्यूला सामोरे जाणं. कारण अफजल खान हा बलाढ्य होता, पण त्याला कसं मारायचं हे महाराजांनी परफेक्ट असं नियोजन केलं होतं. आणि मग त्याला येऊ दे सगळं करता करता महाराजांनी त्याला बोलवलं आणि बस एक निरोप धाडला की अफजल खान डायरेक्ट निरोप धाडला. त्याची एवढी वावा केली, हरभऱ्याच्या झाडावर चढवलं त्याला. मी तुला घाबरलो आहे, तुझी एवढी सैन्य बघून मी तुला घाबरलो आहे. मला भीती वाटते तुला तिथं भेटायला येण्याची, कारण अफजल खानने खलिता पाठवला होता, लवकर शरणी नाही तर बेमोत मार जाओगे. पण शिवाजी महाराजांनी त्याला बरोबर उत्तर दिलेलं आहे. आपल्याला होतं का माहितीये का? आपल्याला एखाद्या माणसाने आपल्याला डिवसलं ना थोडस, हा बघून घेतो तुला, थांब बघून घेतो,
बस आम्हाला फक्त ना कोणीतरी देवचावं आणि आम्ही पण लगेच तलवारी आमच्या मॅनातून बाहेर काढाव्यात, इथेच आपलं चुकतं. तो अफजलाने ना महाराजांना डवचण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी बरोबर आपल्या चाणक्य बुद्धिमत्तेने त्याचा जो डाव आहे ना तो बरोबर हाणून पाडलेला आहे. महाराज म्हणाले, तुम्ही एवढे मोठे बलाढ्य सरदार, आम्हाला भीती वाटते तुम्हाला भेटायला यायला, त्यापेक्षा तुम्हीच या इकडे आम्हाला भेटायला, म्हणजे कसं होईल, आम्हाला पण धीर येईल आणि भीती नाहीशी होईल. हरभऱ्याच्या झाडावर चढवला अफजल खानाला आणि मग नंतर वकिलाच्या मार्फत, तुम्हाला तो पुढचा इतिहास माहितीच आहे, वकिलाच्या मार्फत तो तिथपर्यंत आला. 25,000 सैन्य घेऊन आला होता, त्यातले 1000च घेतले, कारण वाईच्या परिसरात त्यांनी सगळी छावणी उभी केली आणि वरती 1000 घेतले. म्हणजे 1000मधले ते पण वरती सुखरूप येतील का नाही याची गॅरंटीच नाही. कसे बसे तरी आले त्यातले थोडे, आणि मग ते तुम्हाला माहिती आहे पुढचं सगळं इतिहास, शामियाना सगळा तो उभारला. कारण अफजल खानाला आवडतं काय हे बरोबर महाराजांनी सगळं अभ्यासलं होतं. तो शामियाना असा काही उभारला की अफजल खानाच्या पूर्ण जिंदगीमध्ये त्यांनी कधी धन दौलत अशी एवढी बघितलीच नव्हती. त्यात तेवढे हिरे जडे जवार मोती माणिक हिरे रत्ने सगळं त्याला मडवलं मस्तपैकी, त्याला रेशीम असं वस्त्र वगैरे भरदार असे कपडे उपडे त्याला सगळं त्याला असं सजवलं ना की तो कशासाठी मी आलो तेच विसरून गेलाय. ते सगळं बघितलं त्याने. महाराजांनी त्याला राजवाड्यात पण बोलू शकले असते, त्याला अजून कुठेतरी पण बोलू शकले असते, पण महाराजांनी तसं नाही केलं. मुळात एखाद्या माणसाला एखादी गोष्ट जर खूप आवडत असेल ना आणि तो कितीतरी रागात असेल तो त्याचा उद्देशच विसरतो. अरे मी चाललोय कुठे आणि काय करतोय, आणि तेच नेमकं झालं. अफजल खान ते सर्व शामियाना बघून त्याचा जो इरादा होता तो कुठेतरी थोडासा बाजूला पडला. आपल्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण घरी असतो ना, आपण पाहुण्यांचं स्वागत करायला. मग शामियानामध्ये अफजल खानाला महाराजांनी बोलवले, पण महाराज स्वतः तिथे नाहीये. महाराज वरून बघतात सगळं, तो कसा चालतोय कसा येतोय सगळं बारकाईने महाराज निरीक्षण करतात. आणि त्याच्यानंतर त्याला येऊन दिलं, सगळं आला, तो सगळं खुश झाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा इतिहास माहिती आहे. महाराज आले आणि अवघ्या 2 मिनिटात अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलेला आहे. पण या 2 मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं, तब्बल 1 वर्ष. आपल्या तरुण मुलांना कधी असं वाटतं की यश मिळत आहे, मला सक्सेस होत नाही. अरे नियोजन करा. या अफजल खानाला मारण्यासाठी महाराजांना तब्बल 1 वर्ष नियोजन करावं लागलं. आणि कोणाला सोबत घ्यायचं हे महाराजांना ना माणसं सर्वोत्तम पारखण्याची एक चाणक्य बुद्धिमत्ता होती. तेव्हा जीवामाल सोबत घेतला होता, संभाजी कावजीला सोबत घेतलं होतं. हे आपल्याला माहिती आहे. संभाजी कावजींनी नंतर शिर उडवला आणि जीवामालने तुम्हाला माहिती आहे सय्यद बंडाला कापून टाकले डायरेक्ट. कोणाला सोबत घ्यायचे महाराजांना बरोबर सर्वोत्तम ज्ञान होतं. बहिर्जी नाईक तुम्हाला माहिती आहे सर्वांना. अगदी महाराज तेव्हा 12-13 वर्षाचे असते. जंगलामध्ये कुठेतरी एका सुनसान जागी महाराज आपल्या सर्व सवंगण्यांना अर्थात मावळ्यांना प्रशिक्षण देत होते. तलवारबाजी असेल अनेक काही शस्त्रांचं प्रशिक्षण देत होते. पण एका मुलाला ना जंगलाच्या एका उंच असं झाडावर ठेवलं होतं, कारण शत्रूंनी कोणी येऊ नये म्हणून. आणि त्याला एकदम एक खूण सांगितलेली करायला, मोराचा आवाज काढायचा. मोराचा आवाज काढ म्हणजे आम्ही जागे होऊ आणि विटी दांडू, म्हणजे कोणी आला की बाजूला विटी दांडू असायचे आणि मग कोणाला वाटायला नको विटी दांडूचा खेळ सुरू आहे. मग प्रत्यक्ष महाराज तेव्हा आपली सेना निर्माण करत होते. एवढ्यात एक 14-15 वर्षाचा एक मुलगा त्या वाटेने येत होता आणि याने आरोली दिली. जो खून करणारा मुलगा होता तो त्याने आरोली दिली. आरोली म्हणजे मोराचा आवाज काढलाय. तो आला पुढे आला. कोण पाहिजे, मला महाराजांना भेटायचं. आला पुढे, काय काम आहे, नाही मला महाराजांना भेटायचं. येऊ दे त्याला. महाराजांनी बघितलं त्याला. आला तो पुढे. तुझं नाव काय? रामोशीचा बहिर्जी. हा, काय काम काढलं?
मला पण तुमच्या त्या खेळात सहभागी करून घ्या ना. अच्छा, काय काय येतं तुला? मला सगळं काय येतं. मी आवाज पण काढतो, वेगवेगळे आवाज काढतो, उभे कोणाची नक्कल पण करतो, उभे वेषांतर पण करतो. तुम्ही सुद्धा मला ओळखणार नाहीये असं मी वेषांतर करतो. ठीक आहे, आत्ताच सहभागी हो आत्ताच. नाही नाही नाही, मी माझ्या वडिलांना थोडं निरोप देतो आणि मग सहभागी होतो. आणि जाता जाता निघता महाराजांना त्यांनी सांगितलं, महाराज या दिवशी मोराचा आवाज येत नसतो. बघा त्याची बुद्धिमत्ता. म्हणजे हाच बहिर्जी नाईक पुढे स्वराज्याचा मेन गुप्तहेर आपण जे बोलतो ना, जे राष्ट्राचे जे मेन जी माणसं असतात, देशाची जी मेन माणसं असतात, ती कधी पण आपल्या समोर नाही आहेत. या बहिर्जी नाईकाला फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच ओळखत होते, दुसरे कोणीच त्याला ओळखत नव्हते, कारण ते अनेक असे वेषांतर करत होते. आणि या बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा. बऱ्याचशा मोहिमामध्ये बहिर्जी नाईकने खूप साऱ्या मोहिमा केलेल्या आहेत आणि त्या यशस्वी केलेल्या आहेत. ही नीती महाराजांकडे होती, ही गुणवत्ता महाराजांकडे होती आणि म्हणून स्वराज्य घडले. जेव्हा महाराज बेंगलोरला होते तेव्हा स्वराज्यात आले महाराज, महाराष्ट्रात आले. तेव्हा आई जिजाऊ महासाहेबांसोबत महाराज जेव्हा आले तेव्हा महाराजांकडे शहाजी राजांनी भगवा ध्वज दिला आणि आपली राजमुद्रा दिली, थोडं मंत्रिमंडळ दिलं. आणि आपल्या वडिलांनी अर्थात शहाजी राजांनी महाराजांना सांगितलं, हा भगवा श्रीकृष्णाचा आहे, हा भगवा प्रभू श्रीरामाचा आहे, हा भगवा वारकरी संप्रदायाचा आहे आणि हा भगवा सह्याद्रीचा आहे. हे भगवा पेलवणं म्हणजे कोणाचं काम नाही. या भगव्याला सतत या भगव्याचं रक्षण कर आणि हे रक्षण जर तू केलंस तरच हे स्वराज्य जिवंत राहील. आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करायचंय. आई जिजाऊ महासाहेब, मी प्रत्येक ठिकाणी मी हेच म्हणतो की बरेच जण असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आता जन्माला आले पाहिजे, पण त्यासाठी सर्वप्रथम आई जिजाऊ महासाहेब जन्माला आले पाहिजेत. कारण आई जिजाऊ महासाहेब आमच्या महिला वर्गांना बरंच आई जिजाऊ महासाहेबांबद्दल माहीत असेल. कारण आई जिजाऊ महासाहेब महाराज शहाजीराजे पुढे कर्नाटकच्या मोहिमेमध्ये असायचे आणि आई जिजाऊ महासाहेब शोभांसोबत स्वराज्याचा संकल्प हाती घेतला होता. आणि जेव्हा पुण्यात आल्या तेव्हा तिथे खूप म्हणजे एकदम बिकट असा प्रसंग होता, जिथे काहीच नव्हतं. शून्यातून विश्व निर्माण केले आणि त्याच्यामध्ये मुख्य रोल जर असेल तर आई जिजाऊ महासाहेब. अक्षरशः शत्रूंनी चारही बाजूला कुठे पाऊल ठेवू शकत नव्हते आपली माणसं आणि सांगितलेले बजावलेले तिथे डायरेक्टली, या ठिकाणी कोणी जर जहागिरी करण्याचा प्रयत्न केला तर निर्वंश होईल. आई जिजाऊ महासाहेब तिथं पुढे आल्या आणि झाली तरी चालेल निर्वंश, पण स्वराज्य उभं करेल. आणि स्वराज्यासाठी उभं करण्यासाठी शिवबांना जिथे त्या मातीमध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याच मातीमध्ये शिवबांना घेऊन सोन्याचा नांगर फिरवला आणि मग स्वराज्याची मूर्तपेठ तिथंच रोवली गेली. अशा आई जिजाऊ महासाहेब पावली महाराजांच्या सोबत राहिले. त्या मातेने स्वराज्याचे 2 छत्रपती घडवले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. आई जिजाऊ महासाहेबांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. महाराजांना पावलीचे संस्कार भेटले ते खूप महत्वाचं. आणि मला असं वाटतं आत्ताच्या ह्या युगामध्ये आपल्या मुलांना पण आपण धाडशी बनवायला शिकलो पाहिजे. आपण घरी बऱ्याच वेळेला पाहतो की अरे पडशील तर तू पडणारच, मग पडू दे त्याला, काही नाही होत थोडंसं पडलं तर, पण त्याला धाडशी बनवू द्या. अंधार असला तर जाऊ नको तिकडं, तिथे काहीतरी आहे त्याच्या मनामध्ये तेच राहतं आयुष्यभर. पुढे अंधार असला की तो अंधारात जायलाच घाबरतो. तेव्हा जाणीव करून द्या. योग्य संस्कार जर मुलांना जर प्राप्त झाले योग्य वेळेमध्ये तर पुढे ती पिढी सर्वोत्तम बनणार आहे, खूप महत्वाची पिढी बनणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
जसं अफजल खानाच्या वधाचा आपला प्रसंग बघितला, आग्र्याहून सुटका हा तर केवढा मोठा प्रसंग. जर अफजल खानाचा वध हा जर अवघड पेपर असेल, त्याच्या अवघडातला अवघड पेपर जर असेल तर आग्र्याहून सुटका. इतिहासात अशी नोंद केली जाते, एकही मावळा न गमावता आग्र्याहून महाराज सही सलामत आपल्या स्वराज्यात आलेला आहे. काय धाडस असेल, काय नेतृत्व असेल, काय रणनीती असेल. एवढ्या त्या फौजेमधून सही सलामत येणं, सर्वांना असं वाटलं होतं आता संपलं, सर्व स्वराज्य संपलं, सर्व संपलं. पण आत्मविश्वास जो बोलतो ना आपण, तो आपला अजिबात ढळू द्यायचा नाही. मी करू शकतो, मला जमेल, हे शब्द जर आपण आपल्या मनात ठेवले ना तर जगात अशक्य काही नसतं. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकलो पाहिजे. सुभाषचंद्र बोस त्यांच्या एका पुस्तकात लिहून ठेवले त्यांनी, जेव्हा ते कैदी होते, म्हणजे थोडक्यात इंग्रजांच्या त्या काळामध्ये सुभाषचंद्र बोसना अटक केली होती. अचानक ते जेलमध्ये असताना त्यांच्या हातात शिवचरित्र एक पुस्तक हातात पडलं त्यांच्या, आणि वाचन करत असताना नेमका आग्र्याचा प्रसंग त्यांच्या हातात आला. आणि आग्र्याहून महाराजांनी सुटका कशी करून घेतली ते सगळं त्यांनी वाचन केलं आहे. आणि काय परिणाम, पुस्तक वाचनाने एवढा परिणाम झाले की पुढे काही दिवसात सुभाषचंद्र बोस तिथून सही सलामत सुटून वेशांतर करून देशांतर झाले आणि पुढे मग आझाद हिंद सेनेची स्थापना केली. म्हणून मी वेळोवेळी तेच सांगतोय की खऱ्या अर्थाने आपल्याला शिवजयंती समजून घ्यायची असेल तर शिवचरित्र आपण वाचलं पाहिजे. शिवचरित्र वाचलं तर खऱ्या अर्थाने आपली पुढची पिढी घडणार आहे. आपले मन, आपलं विचार एवढे भारी होतील की आयुष्यात कधी अपयश नाही होणार. आपल्याजवळ सर्व आहे, आपण काय करतो, शोधतच नाही. आपल्यातले काही गुण जे आहेत ना आपल्यामध्ये ते शोधत नाही. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं तेव्हा महाराजांकडे काय होतं? काहीच नव्हतं महाराजांकडे. तर जगामध्ये अनेक राजे महाराजे पातशाही होऊन गेले, पण त्यांच्याकडे वडिलोपार्जित कुठली तरी संपत्ती होती, काहीतरी त्यांना आधार होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जेव्हा उभं केलं ते अगदी शून्यातून निर्माण केले. गावागावातल्या मुलांना एकत्र करून अगदी कमी वयामध्ये, अवघ्या 12 वर्षाचे महाराज आहेत. स्त्री जातीचा आदर कसा करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. त्या काळामध्ये महिलांवरती एवढा अत्याचार होत होतं आणि महाराज तेव्हा कडा आणले डायरेक्ट. एक असा प्रसंग त्या काळात झाला, आपल्याला माहिती आहे. एका पाटलांनी एका स्त्रीचा अवमान केला आणि महाराजांनी ताबडतोब आदेश दिला, त्याचे हात पाय तोडले, ताबडतोब निवाडा केला. तारीख पे तारीख असं काही ठेवलं नाहीये, ताबडतोब निवाडा केला. आणि जिजाऊ माँसाहेबांना अभिमान वाटला. जगातला एकमेव असा राजा जो स्त्री जातीचा आदर करणारा. आपण जर बघितलं तर अजून एक आपल्या महाराजांचा एक गुण सर्वात मोठा आपल्याला अभिमानास्पद वाटतो, तो म्हणजे महाराजांचा सक्त आदेश होता आपल्या सर्व मावळ्यांना, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही लढायला जाल, कुठेही जाल, तर शत्रूच्या जे शेती असेल त्यांच्या बांधांना किंवा त्यांनी जे लावलेली पिकं असतील त्यांच्या देठांना पण हात लागला नाही पाहिजे. आया बहिणी कोणी असतील त्या सर्वांचा आदर केला पाहिजे. कोणता असा राजा आहे की शत्रूंचं पण हित बघणारा असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजीच महाराज. दुसरा आपल्याला इतिहासात नाव नाही घेतलं. मग असे मी म्हणालो की आपल्याजवळ सर्व काही आहे, आपण शोधण्याचा प्रयत्न नाही कधी करत. शोध घ्या आणि शोध घेतलं तर यशस्वी नक्कीच होऊ आपण. एक छोटस एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये रोज गर्दी होत होती. एवढी गर्दी होत होती, काही दिवसात ते मंदिर तालुक्यामध्ये प्रसिद्ध झालं.
बघता बघता तालुक्यातून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालं, जिल्ह्यातून राज्यात प्रसिद्ध, राज्यातून अनेक राज्य आणि अनेक राज्यातून अनेक देश, एवढं मोठं ते मंदिर प्रसिद्ध झालं. त्या मंदिराचा एक ट्रस्टी होता, कारण बाहेरच्या देशातली लोक पण मंदिरामध्ये येत राहिली आणि मंदिर अत्यंत फेमस झाला. आणि त्या मंदिराच्या ट्रस्टीने असं ठरवलं, आता बाहेरच्या देशातली लोक, अमेरिका, जपान, जर्मन, सर्व देशातली लोक यायला लागली. आता याला असा प्रश्न पडला ट्रस्टीला, आपल्या मंदिरामध्ये सर्वांनी इंग्रजी बोलावं कंपल्सरी. जो इंग्रजी बोलणार नाही त्याची नोकरी जाणार. सर्वांना पेच पडला, इंग्रजी तर बोलावंच लागेल आता, नाही तर नोकरी जाईल. खायचं काय? तुमच्या आमच्यासारख्याची माणसं होती, पोटापाण्याचा प्रश्न आहे, सर्व सोम करू आपण, पण पैशाचा सोम करता येत नाही. काय करावं आता? एक कामगार होता, तर एक कर्मचारी कामगार म्हणा त्याला, त्याचं काम होतं मंदिरातली घंटा वाजवणं, तेवढंच काम. तो माझा काय संबंध येत नाही इंग्रजी बोलायचा. आता इंग्रजीत घंटा कशी वाजवायची? काही संबंध नाही. अरे मी आपली फक्त घंटा वाजवतो, बस तेवढंच माझं काम, मला पण इंग्रजी बोलायला. त्याला प्रश्न पडला, ट्रस्टीकडे गेला, साहेब मला इंग्रजी बोलता येत नाही, तर जमेल का? थोडं घ्या सांभाळून. नाही नाही नाही, नियम आहे, नियम हा सर्वांना आहे, इंग्रजी बोलावंच लागेल, नाही तर नोकरी सोड. वय वर्ष 55 वर्ष त्या माणसाचं. तुम्हाला माहिती आहे, आपण सर्व कुटुंब कसं चालवायचं याच्यावरती मला जास्त बोलायला नको. समज माझ्या भावना पोहोचल्या असते तुमच्यापर्यंत. तो बिचारा चिंतेत पडला, काय करू? प्रयत्न केले त्याने, इंग्रजी शिकण्यासाठी प्रयत्न केले. वय वर्ष 55, तो घाबरला नाही, प्रयत्न केले त्याने. पण प्रयत्न केले त्याने अनेक, पण त्याला इंग्रजी काही जमली नाही आणि शेवटी त्याला नोकरी सोडावी लागली. आता नोकरी तर सोडली, आता पुढे काय करायचं? जो कुटुंबातला एखादा व्यक्ती असेल ना, ज्याचं काम सुटतं ना, त्याला समजतं सर्व, तो बेचैन होणार. आता कामाची कुठेतरी काहीतरी करावं लागेल, नोकरी तर बघावी लागेल. त्यांनी मंदिरामध्ये ऑब्झर्वेशन केलं, त्या मंदिरामध्ये रोज एवढी गर्दी होत होती, आलेली माणसं किमान मंदिराच्या सभोवती 2-2 तास तिथं थांबायची, 2-2 तास थांबायची. आणि आजूबाजूला पाहिलं तर चहाचं दुकान नाही कुठे. आणि बरीचशी लोक आहेत ना, 2 तास बसल्यानंतर कुठेतरी असं वाटतं, बाबा चहा घ्यावा थोडासा, चहाने आपल्याला थोडं फ्रेशनेस, थोडंसं मस्त वाटेल. आणि त्याचं ठरलं डायरेक्टली त्या मंदिराच्या बाहेर एक चहाची टपरी खोलली, चहाची टपरी उघडली त्यांनी, आणि लोक यायला लागली, चहा प्यायला लागली. चहाचा सुगंध वगैरे मस्त वाटलं त्यांना. दिवसेंदिवस लोक वाढत गेले. आता त्या टपरीचा एक छोटा हॉटेल झाला त्याचा, अनेक लोक वाढायला लागले. अजून आता हॉटेलचा अजून मोठा हॉटेल झाला, आणखी माणसं वाढली. तर आता मोठा हॉटेलचा 3 स्टार हॉटेल झाला, अजून माणसं वाढली. त्या 3 स्टारचा हॉटेल 5 स्टार हॉटेल झाला. बघता बघता देशादेशातली लोक यायला लागली, त्याच्याकडे यायला लागली. त्याचं उत्तम व्यवस्थापन, नियोजन, ते सगळं बघून अमेरिकेची जी भक्त मंडळी होती ती एकदा त्यांना त्या हॉटेलच्या मालकाला भेटायची इच्छा. तो भक्त मंडळ ते मंदिरात आला होता आणि मुक्कामाला होता त्या ठिकाणी. आणि ते सगळं बघितलं, एवढं मोठं हॉटेल, काय नियोजन आहे, काय शिस्तबद्धपणा. बस आम्हाला मालकाला भेटायचं. ठीक आहे, मालकाला भेटायचे. दुसरा दिवस आला, मालकाला भेटायला आले ते. आणि मालक आला समोर. मालक म्हणजे कोण? घंटे वाजवणारा आला भेटायला. आणि त्यांना ते इंग्रजीमध्ये बोलायला लागले. अमेरिकेवाले त्यांना कुठे मराठी येणार, ते बोलायला लागले इंग्रजीमध्ये. हा आपला मराठीत बोलतोय, ते इंग्रजीत बोलतात, हा मराठीत बोलतोय. हा काय बोलतोय ते त्यांना समजत नाही, ते काय बोलतात याला समजत नाही. झाला ना गोंधळ, काय समजत नाही एकमेकांचा. तिसरा मध्येच एक टपकला आणि म्हणतो, अरे एवढ्या 5 स्टार हॉटेलचा तू मालक, एवढा यशस्वी उद्योजक, तुला इंग्रजी बोलता येत नाही?
त्याला बाजूला घेतलं आणि त्याला सांगितलं, जर मी इंग्रजी बोलू शकलो असतो ना तर अजूनपर्यंत त्या मंदिरात घंटीच वाजवले असते. म्हणजे मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं, मी असं नाही म्हणत की इंग्रजी बोलायला त्यांनी प्रयत्न केला, वय वर्ष 55 प्रयत्न केले त्याने, पण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा क्षण आहे. जर ट्रस्टनी ठरवलं नसतं इंग्रजी हा सक्त बोलायला पाहिजेच, ठरवलं नसतं समजा, तर कदाचित हा घंटी वाजवणारा आज एवढा मोठा हॉटेलचा मालक बनला नसता. मला हेच सांगायचं तुम्हाला की विद्यार्थी मित्र बरेचसे आहेत इथे, त्यानंतर तरुण वर्ग आहे, आलेल्या संधीचं सोनं करा. ज्याला हे जमलं तो यशस्वी उद्योजक, तो यशस्वी व्यक्ती. आणि महाराजांनी नेमकं हेच केलं आहे. आज शिवचरित्र वाचताना आपण जर पाहिलं तर पावले पावले आपल्याला असे अनेक प्रसंग महाराजांच्या आयुष्यात आले, पण महाराजांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे.